सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जागर जनस्थानच्या चौक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं की एकंदरीत आपले जे माजी आमदार होते राहुलजी ढिकले यांनी एकंदरीत काय वेगळा असा विकास केलेला आहे, जनतेला कुठल्या पद्धतीचा विकास त्यांच्याकडून मिळालेला आहे? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ही विकासात्मक अजेंड्यावर काम करते। हे जे पूर्व भागाचे उमेदवार आहेत सर्व प्रकारचे फॉर्म्स भरून आणि सर्व जनतेला चांगलं सहकार्य केलेलं आहे। मात्र नाशिकसाठी राहुलजींनी नेमके कुठले विकास कामं केले? राहुलजींनी नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये रस्ते असो, तपोवनामधली रामाची मूर्ती असो, 24/7 सर्व्हिस देणारं एकमेव आमदार असेल तर ते राहुल भाऊ आहे। 100% विकास करतील। या मुद्द्यांवरती राहुल भाऊ सगळ्यात उत्तम काम करणारे असं वाटतं। राहुल भाऊंचा एकच मुद्दा आहे, विकासाचा मुद्दा। नमस्कार, मी सुरेश शिंदे, जागर जनस्थानच्या चौक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आगामी विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवरती आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता आपण नाशिक पूर्वच्या नाशिक रोड येथील भाजपच्या एका प्रचार कार्यालयाला भेट दिलेली आहे। इथं विविध नागरिक यांना आपण एकत्रित केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिक असतील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीत जे आपले माजी आमदार होते त्यांचं एकंदरीत कार्य कसं होतं, काय त्यांचा स्कोर होता, कुठल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, कुठली विकास कामं झालेली आहे ते आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की एकंदरीत आपले जे माजी आमदार होते राहुलजी ढिकले यांनी एकंदरीत काय वेगळा असा विकास केलेला आहे, जनतेला कुठल्या पद्धतीचा विकास त्यांच्याकडून मिळालेला आहे, काय वाटतं? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ही विकासात्मक अजेंड्यावर काम करते। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आत्तापर्यंत गेल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नेहमी विकासात्मक कामावरच भर दिला आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामधील आमचं काही महाविकास आघाडी महायुतीचं जे सरकार आहे त्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सर्व यंग ब्रिगेड, त्यामध्ये आमचे सन्माननीय पूर्वचे आमदार राहुल भाऊ हे यंग आमदार आहेत आणि त्यांनी पण विकासात्मक कामावरच भर देऊन या पूर्व मतदारसंघाचा विकासात्मक कामावर भर दिलेला आहे आणि त्यामध्ये गल्लीबोळात असेल, विविध भागामध्ये असेल अनेक विकासात्मक कामं केली आणि त्या विकासात्मक कामाच्या जोरावरच आम्हाला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला पूर्व मतदारसंघामध्ये संधी मिळेल अशी पूर्ण आम्हाला आशा आहे आणि आम्ही प्रचंड चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी आमच्या कामाच्या जोरावर विजयी होऊ हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। म्हणजे कामाच्या जोरावरच एकंदरीत तुम्हाला विजयाची अपेक्षा आहे, त्या पद्धतीनेच प्रचार चालू आहे। मला एक विचारायचं की सामान्य नागरिक म्हणून आमदार साहेबांनी लोकांपर्यंत कुठल्या सुविधा पुरवलेल्या आहे, काय दिलासा मिळाला आहे, सामान्य नागरिक म्हणून आपल्या काय प्रतिक्रिया? सामान्य नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे लाडके उमेदवार माजी आमदार राहुल भाऊ ढिकले हे प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात, प्रत्येकाला भेटतात आणि प्रत्येकाचं काय अडचणी आहेत पूर्व भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात या अडचणी त्या ठिकाणी ते समजावून घेतात, बऱ्यापैकी मदत करतात। आता जसं या सरकारने लाडकी बहीण या योजना आहे, शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये विमा आहे, अशा अनेक गोष्टी या आमच्या भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आमचे जे पूर्व भागाचे उमेदवार आहेत यांनी देखील त्यांच्या ऑफिसमधून सर्व प्रकारचे फॉर्म्स भरून आणि सर्व जनतेला चांगलं सहकार्य केलेलं आहे, चांगली मदत केलेली आहे आणि त्याचा लाभही या ठिकाणी सगळ्या जनतेला झालेला आहे। अशा अनेक लाभार्थी या ठिकाणी आहेत आणि या लाभार्थ्यांनी त्याचा उपयोग घेतलेला आहे, उपयोग करून घेतलेला आहे। बरोबर, योजना ह्या तशा केंद्रातून आलेल्या आहे, त्या राज्यासाठी होत्या, योजनांचा नागरिकांनी फायदा करून घेतला। मात्र नाशिकसाठी राहुलजींनी नेमके कुठले विकास कामं केले, कुठला आपला सामान्य नागरिक जो घरात असतो त्याला नेमका राहुलजींकडून नेमका कुठला दिलासा मिळाला याबद्दल कोण सांगणार? बोला। राहुलजींनी नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये रस्ते असो, तपोवनामधली रामाची मूर्ती असो आणि लाडक्या बहिणीचे फॉर्म स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांगून गोरगरिबांचे फॉर्म भरून घेतले, अनेक योजना असतील महिलांसाठी त्या राबवल्या आणि आता राहुल भाऊंच्या आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा राहुल भाऊंनी सांगितलं जे काही लोक बेघर राहिलेले आहे त्यांच्यासाठी मी हजारो या 5 वर्षामध्ये घर बांधणार आहे, पाण्याच्या टाक्या असो आणि हजार ते 1500 कोटी रुपये या 1.5 वर्षामध्ये राहुल भाऊच्या माध्यमातून नाशिक पूर्वमध्ये मंजूर होऊन ते आज कार्यान्वित आहे।
बरोबर आहे. पण बरीचशी कामं आहे जी आत्ता मंजूर झालेली आहे, मात्र ती आता त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ती आता पाईपलाईनमध्येच आहे. पण तसंही बघायला गेलं तर आता नाशिक रोडचा बसस्टँड असेल किंवा निमाणीचा बसस्टँड असेल, ह्या एकंदरीत बसस्टँडची जी अवस्था ही दुरावस्था झालेली आहे, तिकडे एकंदरीत अजूनही त्या पद्धतीची विकास कामं झालेली नाही आहे. इतर पक्षांचा एकंदरीत असा सूर आहे की तिथपर्यंत त्यांचं लक्ष गेलं नाही का, तिथपर्यंत विकास कामं पोचले नाही का, तिथपर्यंत त्यांचा विचार गेला नाही का, ह्याबद्दल नेमकं आपलं काय म्हणणं आहे? 2 वर्ष हे कोविडचे गेले. दादांना काम करायला हे जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाचा कार्यकाळ मिळाला आणि त्या काळामध्ये त्यांनी जो लोकांपर्यंत ज्या बेसिक ज्या सुविधा होतात, म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे जेल रोडचा जो रस्ता प्रलंबित होता, पुलाचे कामं होते, त्याचबरोबर लोकांची जी आस्था आहे, आज लल्लारामचं जे मंदिर जे तिकडे अयोध्येमध्ये उभारलं गेलं आणि त्यांचे म्हणजे ही रामाची भूमी, कर्मभूमी जी पावन झाले, स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, तिथे रामाचं एक मोठं स्टॅच्यू त्यांनी तिथे उभा केला, जेणेकरून इथले जे भाविक आहे ते लोक आज पंचवटीमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथं दर्शन मिळते, एक ऊर्जा मिळते, प्रत्येकाला नाशिकमधून ऊर्जा मिळते, असं कार्य त्यांनी केलं. नदीच्या घाटाचे प्रश्न असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी सभामंडप असतील आणि त्यांचा जो त्यांचा मुख्य होता हा युवकांवरती. माझ्यासारखे आज अनेक तरुण जे आहे त्यांच्या संपर्कात त्यांचे कार्य करण्याची जी पद्धत असेल, त्याचबरोबर त्यांची निर्णय घेण्याची जी क्षमता असेल आणि आमच्या ज्या प्रभागातल्या म्हणजे जे पूर्व जो विधानसभा जे आहे त्याचा मुद्दे तिथे जाऊन सभागृहामध्ये मांडण्याचं काम त्यांनी अतिशय योग्य असं केलेलं आहे. आणि अशा अनेक गोष्टी सांगता येईल. जसं त्यांनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस बेड उपलब्ध नव्हते, तर त्यांच्या माध्यमातून त्यांना जे फोन जायचे, तर त्या माध्यमातून त्वरित अशी जी एक 50-20 जणांची टीम तयार करून प्रत्येकाला बेड कसं उपलब्ध करता येईल म्हणजे पूर्ण मॉनिटरिंग करण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांना जे जेवणाची सुविधा आहे, जे लोक घरी हॉस्पिटलाइज्ड आहे किंवा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज्ड आहे, मग त्यांच्या जेवणाचं नियोजन त्यावेळेस करण्यात आलं, त्यांना घरी डबे पोचवण्यात आले. अशा अनेक गोष्टी दादांच्या माध्यमातून, राहुल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या. बरोबर. एक पत्रकार म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून मी लोकांचा जो एक आवाज आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की राहुलजी हे खूप ठराविक लोकांनाच भेटत होते, इतर लोकांपर्यंत ते पोहोचले नाही, त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे प्रश्न हे प्रलंबित राहिलेले आहे. यावर नेमकं काय उत्तर सांगाल तुम्ही? पूर्व मतदारसंघामध्ये हा पहिला आमदार असेल असा की हा आमदार तळागाळात गेलेला आमदार आहे. म्हणजे तळागाळातल्या इथे 2 वर्षापासून प्रशासक आहेत, नगरसेवक नाही आहे इथे. त्याच्यामुळे पहिला आमदार आहे की त्यांनी प्रत्येकाची घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या सुविधा, त्याला काय प्रॉब्लेम आहे या गोष्टींचा त्यांनी हे घेतलेला आहे, त्याच्यामुळे पाठपुरावा घेतलेला आहे त्यांनी. उलट ही गोष्ट तर बोलणं मला तरी नाही वाटत की या आमदाराबद्दल ही गोष्ट बोलली पाहिजे, कारण की सगळ्यात चांगला आमदार. जनतेमध्ये असा काही लोकांचा असा सूर आहे की राहुलजी हे ठराविक लोकांना भेटत होते आणि तेवढाच त्यांचा एक चमू होता. हे खरं आहे का? निमाणी स्टँडबद्दल तुम्ही जे बोलले, आत्ता त्यांनी मंजुरी करून त्याचं एस्टिमेट आणि टेंडर पण काढलं आणि खऱ्या अर्थाने राहुल बोललो 2च वर्ष मिळाले. मागचे 2 वर्ष विरोधी पार्टीच्या ताब्यात कारभार होता आणि 2.5 वर्ष, या 2.5 वर्षामध्ये जे काही काम मंजूर करून काम जसाच लावले ते प्रत्येक काम आणि टेंडर काढून पंचवटी कारंजावरचा असेल की तुमचा आज पंचवटी कारंजावर मोठा उताळा होतोय आणि जेल रोडचा असेल, बिटको पॉईंटवरचा असेल, उपनगरचा असेल, हे सर्व काम टेंडर काढून आता ते कामाच्या याच्यामध्ये आहे. आपला मुद्दा अर्धवट राहिला काय? ॲक्च्युली इथले जे छोटे जे हे असतील त्यांचंसुद्धा म्हणणं असं की हा पहिला आमदार की हा प्रत्येकाशी कॉन्टॅक्टमध्ये असलेला आमदार आहे. आणि असा कोणी जे आहे ते विरोधकांचा विरोध आहे की ते विरोधक काही बोलतील, जे काही भेटत नाही त्यांना. आता 350 कामं पास केलेली भाऊंनी, आणि ते पण कामं नुसते आश्वासनं नाही आहे, भाऊंनी कुदळसुद्धा मारलेली त्या गोष्टीची आणि ते कामं सुरू झालेली. त्याच्यामुळे हा पहिला आमदार आहे आमच्या याच्यामध्ये पूर्वमधला की आम्हाला खरोखर म्हणजे आम्ही नशीब मानतो आमचं की असा एवढा चांगला आमदार आम्हाला मिळालेला आहे. बरोबर आहे. आता अगदी काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे. नेमका आता ज्यावेळेस प्रचार सुरू होतो, प्रचार झाल्यानंतर आता नेमकं नागरिक राहुल भाऊंकडे नेमकी काय अपेक्षा ठेवत आहे? आता प्रचाराचा नेमका मुद्दा काय आहे? कुठल्या मुद्द्यांवरती राहुल भाऊ लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि कुठला मुद्दा घेऊन ते आता या निवडणुकीला सामोरे जाता असं आपल्याला वाटतं? खऱ्या अर्थाने आम्ही विकासाचा मुद्दाच घेऊन जनतेसमोर जात आहोत, कारण जनतेलाही माहिती झाले विकास करणारे खरे कोण, आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही घरोघरी घराघरापर्यंत पोहोचतो आहे. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जेव्हापासून घोषित झाली
तेव्हापासूनचं जर पूर्व मतदारसंघाचं वातावरण बघितलं, या ठिकाणी सन्मान्य आमदार राहुल भाऊ ढिकलेंची उमेदवारी पक्षश्रेष्ठीने सर्वप्रथम डिक्लेअर केली आणि पहिल्या यादीत त्यांचं नाव या ठिकाणी घोषित झालं आणि पहिल्या यादीत नाव घोषित आल्यानंतर पूर्ण मतदारसंघामध्ये हर्षोल्लास जल्लोषात त्यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं गेलं आणि त्याच्या पाठीमागे कारणही असेच आहेत की गेल्या सातत्याने 5 वर्षापासून आणि BJPच्या काळात 10 वर्षापासून आम्ही जनतेमध्ये जाऊन विकासात्मक मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवतो आहे आणि जनसामान्यांसाठी हे सरकार काम करतं आहे. जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहे आणि जनसामान्यांना त्याचा खरोखर फायदा झालेला आहे, लाभ मिळालेला आहे. त्यामुळे जनतेला सांगण्याची गरज नाही राहिली. उलट जनता वाट बघते की कधी 20 तारीख येईल आणि आम्ही कमळाचं बटन दाबू आणि राहुल भाऊंना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ. हाच एक जनतेमध्ये उत्साह आहे आणि तो उत्साह 20 तारखेपर्यंत हा सदैव असाच राहील आणि 23 तारखेच्या निकालामधून हे आपल्याला सर्वांना दिसेल. आणि मला इतकी खात्री आहे की ज्या पद्धतीने राहुल भाऊंचं उमेदवारी ही सर्वप्रथम डिक्लेअर झाली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वप्रथम निकाल जो लागेल तो राहुल भाऊंचाच लागेल आणि तो प्रचंड मताधिक्याने नाशिक पूर्व मतदारसंघामधून लागेल आणि ते प्रचंड मताधिक्याने जनतेच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर विषयाने निवडून येतील, एवढं मी या ठिकाणी खात्रीशीर सांगतो. बरोबर आहे, कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना योग्य आहे. मात्र अजून एक प्रश्न असा आहे की एकंदरीत नाशिकमध्ये आपण आत्ता जे काही मागच्या काही वर्षांमध्ये बघितलेलं आहे, वाढती गुन्हेगारी इथे जेल रोडमध्ये जे काही आत्ता मागे मध्यंतर काळामध्ये जे काही रोडवरती जो काही हिंसाचार झाला होता, चेन स्नॅचिंग असेल, ड्रग्सचं रॅकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे नेमकं राहुल भाऊंशी तुमची कधी चर्चा झाली का? किंवा या सगळ्या गोष्टींवरती नेमकं आता पुढे काय, नागरिकांना पुढे राहुल भाऊंकडून काय मिळणार आहे? आपल्या महिला सुरक्षित राहणार आहे का? चेन स्नॅचिंगवरती आपण आळा घालणार आहे का? ड्रग्स, आपली जी युवा पिढी आहे त्याच्यावरती नेमकं कुठल्या पद्धतीचं बंधन येणार आहे का? आणि इथली वाढती गुन्हेगारी यावरती नेमका आळा बसण्यासाठी नेमकी काय भूमिका असेल? एक तुम्ही कार्यकर्ते आहात, तुमची पण काय भूमिका असेल, काय वाटतं? जो आमचा पूर्व भागातील महत्त्वाचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आम्ही भाऊंना मागे विनंती केली होती आणि भाऊ त्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. ज्या मुख्य जे चौक आहे, परिसर आहे, रस्ते आहे, तिथे कॅमेरे बसवायची आम्ही विनंती केली आणि ते आमचे मंजूर झालेले, पण आम्हाला थोडासा वेळ कमी असल्यामुळे ते कॅमेरे बसवता आले नाही. आणि भाऊंच्या या ठिकाणी स्कॅचिंग जे आहे त्याच्याकडे पोलीस स्टेशनला PIला नेहमी ते फोन करत असतात, सांगतात आणि त्यांची मदतही घेत असतात. अशा प्रकारे नेहमी भाऊंचं या पूर्व भागामध्ये, आमच्या उपनगर जेल रोड भागामध्ये भाऊंचं जास्तीत जास्त लक्ष असतं आणि जास्तीत जास्त या ठिकाणी ते सारखे येत असतात, भेटत असतात, कार्यकर्त्यांना भेटत असतात. ह्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहे त्या अडीअडचणी देखील या ठिकाणी भाऊ समजावून घेत असतात आणि त्यांच्याकडनं म्हणजे शक्य असेल जवळजवळ सगळ्याच अडचणींना त्या ठिकाणी ते हे करतात, मात करीत असतात किंवा मात करीत असतात, देत असतात, मदत करत असतात. अशा प्रकारे हा विकास भाऊंनी केलेला हा विकास या ठिकाणी सगळ्या जनतेला माहिती आहे आणि भाऊंचा स्वभाव आणि त्यांचं काम या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचलेल्या आहेत आणि त्याचा निश्चित फायदा होणार आहे आणि भाऊ या इलेक्शनमध्ये नक्कीच चांगल्या मताने निवडून येतील अशी आमची सगळ्यांची खात्री आहे, अपेक्षा पण आहे. वाढत्या गुन्हेगारीवरती अजून कोणाला आपला मुद्दा मांडायचा आहे? वाढत्या गुन्हेगारीवरती नेमकी काय पावलं उचलली गेलेली आहे यावरती अजून काय मुद्दा मांडायचा आहे? वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः राहुल भाऊने कमिशनरशी बोलणी करून बैठक लावून ही कशी गुन्हेगारी कमी होईल. आता हा संपूर्ण तरुण थोडा एक वेगळ्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याला काहीतरी मार्ग काढण्यासाठी राहुल भाऊंची मिटिंग त्यांच्यावर झाली आणि हा निश्चितपणे पुढच्या 5 वर्षामध्ये हा चांगला मार्ग निघेल. आणि नाशिक ही तपभूमी आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये कुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्यासाठी राहुल भाऊ केंद्राचा काही निधी, काही राज्याचा निधी करून हा पूर्व मतदारसंघामध्ये 100% विकास करतील. 100% याला आळा बसेल आणि याचा जो क्राईमचा जो रेट आहे तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही तुम्हाला राहुल भाऊच्या वतीने ग्वाही देतो आणि इथं थांबतो. बरोबर. आता नेमकं काय होतं आहे की टेलिव्हिजनच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, एकच योजनेला जास्त प्रमोट केलं जातं आहे, ते जास्त ह्याच्याने बघितले जाते, म्हणजे लाडकी बहीण योजना असेल. मात्र इतरही बरेचसे मुद्दे आहे. नेमका आत्ता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता या इलेक्शनचा आणि आता उगे काही दिवस राहिलेले आहे, या दिवसामध्ये नेमका कुठला अजेंडा आहे राहुल भाऊंचा की त्या अजेंड्याच्या जोरावरती ते आता निवडणुकीला सामोरे जाणार आहे, जनतेसमोर जाणार आहे? आपण लाडकी बहीण योजना थोडी बाजूला ठेवू, इतर कुठले मुद्दे आहे जे हायलाईट मुद्दे की बस या मुद्द्यांवरती राहुल भाऊ सगळ्यात उत्तम काम करणार आहे असं वाटतं?
राहुल भाऊंचा एकच मुद्दा आहे, विकासाचा मुद्दा. गेली अनेक वर्षापासून 5 वर्षामध्ये याच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाही त्या राहुल भाऊंनी करण्याचं काम केलं असेल. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम असेल आणि त्याचबरोबर पण अनधिकृत बांधकामांचं पण बरंचसं पेव उठलं होतं, त्यावरती पण सोल्युशन काढणं गरजेचं आहे ना. नाही, ते बरोबर आहे, तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे. आणि त्या दृष्टीने पण बोलणं पण चालू आहे. म्हणजे ज्या वेळेस आता राहुल भाऊंचं काम करण्याची जी पद्धत आहे, प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक लोकांमध्ये 10-12 लोकांशी त्यांचं कम्युनिकेशन असतं. आणि ज्या लोकांमध्ये असं काही कुठली गोष्ट, आता तुम्ही चेन स्नॅचिंगचा जो विषय घेतला, तर याच्या संदर्भात कुठे काही गोष्टी आढळल्या तर हे आम्ही आमच्यासारखी जी त्यांच्याबरोबर त्यांचे जे फॉलोअर्स आहे, त्यांच्याबरोबर राहणारे लोक आहे, त्यांना आम्ही इमिजिएट म्हणजे त्यांचा जो फोन नंबर आहे हा ॲज अ कॉल सेंटर म्हणून वापरला जातो. म्हणजे त्यांना आम्ही कधीही फोन करतो, त्यांनी फोन केला नाही, ते जर कुठल्या कार्यक्रमाचे 24/7 सर्व्हिस देणारं एकमेव आमदार असेल तर ते राहुल भाऊ आहे. आणि ते त्वरित ती कुठली गोष्ट असेल तर ते झाल्यानंतर ती कंप्लेंट क्लोज करूपर्यंत पुन्हा फोन येतात. म्हणजे फॉलोअप घेत असते. फॉलोअप घेण्याचं काम त्यांनी गेल्या म्हणजे 5 वर्षामध्ये केलं. आणि जे विरोधक असा विरोध करताय की त्यांचं फक्त काही ठराविक लोकांपर्यंत होतं, ठराविक लोकांपर्यंत नव्हतं. जर ठराविक लोकांपर्यंत असतं तर आज एवढा मोठा जनसमुदाय आमच्यासारखे युवक त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते. आणि त्यांनी जे काम केले त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे संतुष्ट आहोत. आणि येणाऱ्या पुढच्यावर म्हणजे जे आता चेन स्नॅचिंग असेल आणि ज्या टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं 21वं शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचं, आणि त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पण लोकांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप करणं आणि तुमचे काही कंप्लेंट्स असेल त्याच्यामध्ये ते इमिजिएट पोस्ट करणे आणि त्याच्यावरती काम करून लोकांवरती सोल्युशन करण्याचं काम हे केलेलं आहे. आणि जर अनेक पुढची अजून 5 वर्ष मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथला चेहरामोहरा हा वेगळा दिसेल. बरं, पण ऐन सणाच्या दिवसांमध्येच महागाई वाढली, तेलाचे भाव वाढले, इतर ॲक्टिव्हिटीज ज्या काही होत्या, ज्या दैनंदिन सणासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याचे भाव वाढले, त्यावर नेमकं काय सोल्युशन निघू शकतं? एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतं, एक प्रांजळ मत? नाही, सोल्युशन निघणं हे प्रत्येकाला अपेक्षित आहे की काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे. परंतु ह्या जागतिक लेवलच्या काही गोष्टी आहेत, तेल वगैरे या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काही जास्त बोलू शकत नाही. जे महागाई आहे, लोकांना त्या प्रकारे पगार पण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येकाला होतं आहे. दिवाळी यावेळेस जेवढी जोरात झाली तेवढी आजपर्यंत आम्ही कधीच पाहिली नाही एवढी जोरात झालेली. की लोकांचं आहे, ठीक आहे, अडचणी आहेत, लोकांना सगळ्या गोष्टी आहेत, होईल, याच्या सोल्युशन 100% निघेल. आणि सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही हे करतील, कारण तो बदल लोकांना अपेक्षित आहे. घरातलं एकंदरीत जे आपण म्हणतो आर्थिक बजेट, ते बजेट राखण्याचं पण महत्त्वाचं काम आहे लोकप्रतिनिधींचं. नाही. कसं सर, काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा पण इन्फ्लेशन रेट जो आहे, ही महागाई वाढणार आहे. हे कुठल्या सरकारच्या हातामध्ये नाही. आपल्या देशाचा जो महागाई दर आहे तो 6.5% दरवर्षी वाढत असतो. 6.5% ही महागाई वाढत असते. मग महागाई वाढवण्यासाठी त्याच्यावरती अनेक उपाययोजना कराव्या लागतात. जसं तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी म्हणजे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणं, म्हणजे त्यांची जी आर्थिक कुवत आहे इथल्या लोकांची, जसं तुम्ही मगाशी सांगितले की तुम्ही लाडकी बहिणीवर बोलू नका, पण लाडकी बहीण जी योजना आहे, ज्यावेळेस त्या मायमाऊलीच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले, हा आमच्या म्हणजे आता 50% ह्या महिला आहेत. आणि जे पुरुष मंडळी जे काम करतात पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काही घरच्या तांत्रिक अडचणीमुळे महिला जाऊ शकत नाही, तर त्यांच्या घरामध्ये 1500 रुपये देण्याचं काम केलं. आणि ही जी योजना आहे हे आमचं खूप मोठं अचिव्हमेंट आहे. ही 1500 रुपये ह्याच्या अगोदर ज्या सरकार आली त्यांनी असा दिलासा देण्याचं काम म्हणजे महिलांना कन्सिडर करण्याचं काम केलं नाही. त्याचबरोबर 50% सवलतीमध्ये ज्या बस आहे, बसच्या माध्यमातून एस टी महामंडळाच्या माध्यमातून 50% दरामध्ये महिलांना महाराष्ट्रामध्ये थ्रूआउट कुठे पण ते ट्रॅव्हलिंग करू शकतात. आणि आज तुम्ही जर तो रेट बघितला तर महिला ज्या अगोदर जे प्रवास करत होते एस टी महामंडळामधून, तर आजचा जो रेट हा वाढलेला आहे. त्याच्यामुळे मग आर्थिक ज्या म्हणजे इन्फ्लेशन, महागाई ही वाढणार आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी पर्याय, लाडकी बहीण असेल किंवा त्याचबरोबर तुम्हाला वयोश्री योजना आहे किंवा इतर योजना, नंबर ऑफ योजना त्यांनी काय केलेल्या आहे, प्रोजेक्ट केलेले आहे. आणि त्या राबवण्याचं काम म्हणजे प्रत्येक ठिकाणामध्ये जे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक होते, नगरसेवक आज कार्यकाळ संपलेला आहे, पण कार्यकाळ संपलेला असताना देखील हे नगरसेवक ज्या केंद्र सरकारच्या, राज्य शासनाच्या ज्या योजना आहे त्या लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत कसं जाता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि हाच आमचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राहुल भाऊ हे जास्त म्हणजे मागच्या वेळेस ज्या लीडने आले होते त्याच्यापेक्षा जास्त लीडनी या पूर्व जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये ते निवडून येते. आणि आमचा विकासाचाच हा मुद्दा असणार आहे. आणि हे जे नेतृत्व आहे राहुल भाऊंचं, हे नेतृत्व हे सर्वसामावेशक नेतृत्व आहे. म्हणजे याच्या सर्वसामावेशक, मग युवक असतील, वृद्ध असतील, बेरोजगार असतील, यांना सर्वांना समावेशक घेऊन जाणारं हे नेतृत्व आहे. आणि फक्त राहुल भाऊंनी इथं निवडून नये तर आम्हाला देखील, नाशिकला देखील अशा
नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणूनच हे सर्व जी लोक आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. बरोबर. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने आज आपण नाशिक पूर्व मतदारसंघाच्या भाजपच्या राहुल ढिकलेजी यांच्या कार्यालयाला आपण भेट दिली होती आणि आपण एकंदरीत लोकांचा रोष जाणून घेतला, लोकांचं म्हणणं जाणून घेतलं. इथे सामान्य नागरिक असतील, इथे भाजपचे काही कार्यकर्ते असतील, त्यांचे समन्वयक असतील, यांनी एकंदरीत सांगितलं की नेमकं कुठल्या प्रकारचं राहुल ढिकलेजींचं काम होतं आणि कुठल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे आणि नेमका या निवडणुकीला त्यांचा नेमका अजेंडा काय असणार आहे. सवलती बऱ्याच होत्या किंवा बऱ्याचशा योजना त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या आहे. वेळेच्या अभावी त्यांनी बरेचसे कामं हे मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र जनता आपली सुज्ञ आहे. येत्या 20 तारखेला जनता याच्यावरती सुज्ञ आपलं असं मतदान करणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. तोपर्यंत आपण अशाच आपल्या चौक चर्चा चालू ठेवणार आहोत. आपण पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद.